असो उन्हाळा असो कोणताही ऋतू असो प्रत्येक फॉर्मॅटमध्ये प्रत्येक फॉर्मॅटचं क्रिकेट ते आयोजन करत असतात. चला मॅचला सुरुवात करा, घाई करा जरा. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर 3 षटकांचा सामना 18 चेंडूचा खेळ. 18 चेंडूंमध्ये पहिल्या षटकासाठी जबाबदारी दिली जाते करणच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. रॉयल चेंबूर आजच्या दिवसामध्ये रॉयल चेंबूरने खऱ्या अर्थाने एक मोठा टार्गेट सेट केला. दोनही मॅच मध्ये एक आव्हानात्मक खेळी केली. 50-50 धावांच्या वर त्यांनी धावसंख्या उभी केली. त्या कारणाने त्यांना दोन्ही सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एकतर्फी असा सामना विजय प्राप्त करता आला. रॅलिंगवर जोर द्यायचा नाहीये मित्रांना विनंती आहे. रॅलिंगवर जोर देऊ नका. उजव्या बाजूला उभे असलेले ठक्कर 11 संघाच्या विनंती आहे. मॅचला सुरुवात होते. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज विनय आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो सॅम. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. खरं तर आपल्याला उत्सुकता होती व्यावसायिक संघ आणि स्थानिक संघ यांमधील ही मॅच बघण्यासाठी. ती उत्सुकता मात्र आपल्याला पाहायला मिळते. ती उत्सुकता मात्र सातत्य उतरवताना पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने. एकेरी धावतो पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार. तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये मात्र चुकी विकेट. कारण तिसरा कॉल देताना मात्र थोडस हा कॉल मात्र नीटचा साधता आला नाहीये. कारण घेऊ की नको अशा दुधामेने स्थितीमध्ये मात्र सॅम पाहायला मिळाला. त्या कारणाने सॅम मात्र माघारी जातोय. सॅम थोडासा नाराज असेल स्वतःवर. कारण कोणत्याच खेळाडूला रनआउटच्या स्वरूपामध्ये आउट होणं मात्र स्वीकार करणं त्याचं थोडंसं जड जातं. कारण एखादा फलंदाज बोल्ड आउट होतो, एखादा फलंदाज झेलबाद होतो, त्यावेळेस मात्र तो त्या स्वतःला समजावून काढू शकतो. परंतु रनआउट ज्यावेळेस होतो त्यावेळेस मात्र थोडासा नाराज होतो. कारण रनआउट होणारा फलंदाज नेहमीच विचार करतो कदाचित मी खेळपट्टीवरती थांबलो असतो तर मात्र मी नक्कीच अजून चांगला आव्हानात्मक खेळी करू शकलो असतो. परंतु जर तरला प्राधान्य दिलं जात नाही. तुम्हाला जे करायचंय ते प्रॅक्टिकली करावं लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने. एनॉय कुमार ह्याच्या हातामध्ये चेंडू जाईल. बॅटने कडा घेतली. चेंडू सरळ यष्टांच्या मागे. यष्टांच्या हातामध्ये करण पाटीलच्या हातामध्ये. फलंदाज माघारी जाईल. बॅटने कडा घेतली आणि तदनंतर फलंदाज माघारी. नवीन फलंदाजी मार्कवर डावखुऱ्या शैलीचा फलंदाज येतोय. सज्ज होतोय सुनील. एकीकडे आपण विचार केला तर आपल्या भगव्या ध्वजाचा रंग परिधान केलाय तो रॉयल चेंबूर या संघाला भगव्या रंगाचा टी शर्ट परिधान केलं जाते. ते टी शर्ट मिळाले तर एकीकडे हिरव्या रंगाचा पोपटी रंगाचा आपल्या निसर्गाचा रंग अर्थातच मैदानामध्ये आपलं हे हिरवळ पाहायला मिळते. तो रंग मात्र कुठेतरी आपल्या या खेळाडू वर्गाच्या ठक्कर 11 संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाऊ दिला. चेंडू जज केला कारण या चेंडूवरती कोणत्याही प्रकारे मला प्रयत्न करायचा नव्हता. कारण वाईट चेंडू होता. दिशा बघितली. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. त्या कारणाने फलंदाजाने हा चेंडू अगदी सहजरित्या सोडून दिला आणि वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अवंतर धावेमध्ये रूपांतर. 5 धावा धाव फलकावर. बॅटने कडा घेतली. अलगदची कडा घेतली. तदनंतर चेंडू खेप एकच धाव असेल. 6 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल 1 to go. शेवटचा चेंडू. चुकी पहिली चुकी केली ती गोलंदाजाने. दुसरी चुकी केली ती यष्टीरक्षकाने. दोघांच्या चुकीमुळे धावा जोडल्या गेल्या. त्या 2 धावा म्हणजे एक अवांतर धाव चुकी होती ती
गोलंदाजाने आणि एक मिसफिल्डची रन मिळाली ती करणमुळे, यष्टीरक्षकामुळे. अर्थातच दोन धावांनी पुढे धावफलक जाताना पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावर. आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावर. एकंदरीत 18 चेंडूंमध्ये जवळपास 28 ते 30 धावा उभ्या कराव्या लागतील. आव्हानात्मक खेळी करावी लागेल. प्रथम खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला रॉयल चेंबूर संघाने, कारण प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी कमी धावांमध्ये रोखण्यासाठी हा त्यांचा रणनीती असेल. परंतु विनय यांचा संघ टक्कर 11 हा संघ मात्र 18 चेंडूची जरूर आम्हाला पहिली संधी मिळाली, परंतु 18 चेंडूंमध्ये जितक्या चांगल्या धावा निर्माण करता येईल तसाच त्यांचा प्रयत्न असेल. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर कर्रान. पहिला चेंडू डॉट चेंडू. कर्रानने मात्र आजच्या दिवसामध्ये 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. फुलटॉस चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये, ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये. गणेशच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला एकच धाव. 2 डावखोऱ्या शैलीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह. हेनोच्या हातात चेंडू. उलटा चेंडू गॅप काढला जातोय, परंतु चेंडू हातामध्ये जातोय. ऑफसाईडच्या दिशेने गॅप शोधण्याचा प्रयत्न होता विनय यांचा, परंतु चेंडू गणेशच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. अगदी सातत्याने गणेशच्या हातामध्ये चेंडू मात्र या षटकांमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. 1 to go लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. लेग साईडच्या दिशेने खोलवर टप्प्याचा चेंडू. डिक्लेअर झोनमध्ये एकेरी धाव. षटक समाप्ती. 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूंमध्ये 13 धावा. केवळ 5च धावा खर्ची गेलेत. ऑफसाईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धाव देखील पूर्ण. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख बॅटने अलगद शिक्काटे घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे, हातामध्ये करणच्या हातात. झेलबाद. फलंदाज माघारी. नितीनला माघारी जावं लागेल. सुनीलला माघारी जावं लागेल. चला जरा घाई करा, फायनल खेळायचंय. नवीन फलंदाज रोहित येते फलंदाजी मार्कवर. मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. लेग साईडच्या दिशेने एकदा बसेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या डावामधील. गणेशने प्रयत्न केला होता. गणेशच्या पाठोपाठ हॅनॉयचे प्रयत्न पाहायला मिळाले. सुरेख प्रयत्न, परंतु 2 धावा मात्र पूर्ण केलेत. गणेशने झेलबादसाठी प्रयत्न केला, परंतु रनआउटसाठी प्रयत्न केला होता तो हॅनॉयने आपल्या अंगाच्या सहाय्याने
चेंडू सहजरित्या रोखला, कारण चेंडू सरळ बाउंड्री लगत जाताना ते पाहायला मिळाला होता. 1 to go लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल. दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज माघारी जाईल. षटकाची समाप्ती 18 चेंडूंमध्ये. अठरा चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच तुमच्या समोर घेऊन येतो. एका साईडला आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध टक्कर 11. बॉलिंगसाठी पवन, स्ट्राईक एंडला करण पाटील. पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक आणि कव्हरच्या दिशेला अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल मात्र झाडा लागून आतमध्ये आला. तत्पर्यंत आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जातात. चौथ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावांवर मात्र समाधान मानावं लागेल. एका साईडला स्थानिक संघ टक्कर 11 त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. अगदी टक्कर विलियन याच विभागातील संघ आपण पाहू शकतो. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर 12 संघांमध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये आयोजन केलं गेलं. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून अंधेरी, जोगेश्वरी, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली विभागातून देखील काही खेळाडू दाखल झाले. उल्हासनगरवरून देखील काही खेळाडू दाखल गेले होते. आज माहीमचा संघ देखील फायनलमध्ये जाऊन पोहोचला आहे. माहीमवरून मात्र ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. स्कोरचा विचार केला तर 4 रन्स होते धावफलकावर. याही बॉलवर आपण परत फ्लिक करण्याचा प्रयत्न जोर झाला होता गणेश यांच्या माध्यमातून. रन जर आपण पाहिलं तर 2 रन मात्र धावफलक पुढे जातात. तिसरा धावायचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सुरेख पद्धतीने कंप्लीट केली जाते. अगदी प्रत्येक बॉलवर रन येणं करणच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत आणि तेच प्रयत्न आपण पाहिले तर आपल्या संघासाठी आज खूप चांगलं आयोजन पवई नगरीमध्ये पाहिलं गेलं. पवई म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे पंचकोटी विभागाला. आज आमच्यासोबत निलेश साळुंके साहेब देखील आहे. समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक करण पाटीलच्या बॅटमधून लाजवाब सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक वेगळ्या प्रकारे छाप सोडतोय. अगदी दिवसभरामध्ये खूप चांगली बॅटिंग केली गेली, परंतु शेवटच्या मॅचमध्ये या सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक वेगळी छाप सोडली गेली आहे. रन जर पाहिलं तर तब्बल 13 धावा झाल्या धावफलकावर. अगदी वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतायत. पहिल्या 2 मॅचमध्ये करणची बॅटिंग पाहिली तर सिंगल डबलची बॅटिंग होती, परंतु या सेमीफायनलच्या मॅचमध्ये एक वेगळ्या प्रकारे छाप सोडतात. आई बॉल समोरच्या दिशेने लाजवाब षटकार पाहायला मिळतोय. अवघ्या एका धावेची
गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच चालू होता संपली आणि हीच करणची ओळख आहे. अगदी गोवंडीचा एक मास्टर माइंड फलंदाज. अवघ्या एका धावेची गरज आहे. चार चेंडू झालेत, उर्वरित 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या पहिल्या ओव्हरचे. आणि करणला मला असं वाटतं शेवटची ट्रेन पकडून जायची एवढी गर्दी. मला त्याला वाटलं की ट्रेन नाही आहे, परंतु इकडून विक्रोळीवरून ट्रेन आहे. आणि सेमीफायनलची मॅच एवढ्या लवकर संपवायची प्रयत्न केले गेले. अगदी सकाळपासून थोडासा बांधला होता की सिंगल डबलची बॅटिंग करत होता, परंतु इकडे देखील विनिंग स्ट्रोक आणि करणची बॅटिंग आवडली असेल तर करणसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. काय बॅटिंग केली गेली आहे, अप्रतिम कामगिरी. अगदी सेमीफायनलच्या मॅचमध्ये मला असं वाटतं फिल्डिंग पण प्रॉपर सेट झाली नव्हती, तितक्यात करणनी मॅच संपवली. चला दोन्ही टीम्सने लाईनअप करून घ्यायचं आहे व्यासपीठासमोर. काय बॅटिंग केली गेली, कारण अगदी अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली करण यांच्या माध्यमातून. त्वरित लाईनअप करून घ्यायचं आहे. रॉयल चेंबूर आणि माहीम पॅकर्स माहीम. निलेश साळुंके साहेबांना विनंती करेल अगदी विक्रम एक निष्ठेने शिवसेनेकर यासाठी कार्य करत असलेले व्यक्तिमत्व निलेशजी साळुंके साहेबांच्या हस्ते मात्र इथे टॉस केला जाईल.